सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:40 तुळस येथील सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर ही कारवाई करण्यात आली। यावेळी पोलिसांनी सापळा रचून रिक्षा कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत असलेल्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलंय। या कारवाईत संतोष मेघश्याम नाईक वय 56 वर्ष राहणार तुळस तालुका वेंगुर्ला आणि मेल्विन फर्नांडिस राहणार पेडणे गोवा या 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून सुमारे 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा कार आणि 63,360 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू असा एकूण 2,13,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त केलेल्या दारू आणि वाहनासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 81 आणि 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड आणि पोलीस अंमलदार अमर कांडर यांचा समावेश होता।